चला मग आज बनवूया आषाढ स्पेशल एकदम गुबगुबीत आणि खुसखुशीत अशा तिखट पुऱ्या। ह्यालाच म्हणतात तिखट मिठाची पुरी किंवा मसाला पुरी। तर आता पहा, ह्या मस्त अशा गुबगुबीत आणि इथे पहा एकदम खुसखुशीत अशा होतात। सर्व प्रमाण सांगितल्याप्रमाणे तुम्ही वापरले ना तर अशाच तुमच्या पुऱ्या तयार होतील। हवाबंद डब्यात 15 ते 20 दिवस आरामशीर टिकतात। रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी ना 4-5 हिरवी मिरची घेतलेली आहे, 7-8 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा जिरे घेतलेले आहे। मिक्सर जार घ्यायचा, मग त्यामध्ये हे सर्व घालून घ्यायचं आणि मिक्सरला ह्याचं वाटण एक तयार करून घ्यायचं। तर इथे हे पहा अगदी बारीक करून घेतलेलं आहे। आता हे बाजूला ठेवून देऊयात आपण। आता काय करायचं आहे, आपल्याला एक भांडं घ्यायचं आहे। तर इथे मी तुम्हाला आहे ना वाटीचे प्रमाण सांगते, कोणती देखील एक वाटी घ्यायची, त्या वाटीने सर्व प्रमाण घ्यायचे। तर इथे मी घेतलेले आहे 3 वाट्या भरून गव्हाचे पीठ। आता गव्हाचे पीठ घातल्यानंतर इथे 1 वाटी मी घेतले ज्वारीचे पीठ आणि अर्धा वाटी बेसन पीठ, म्हणजे चणा डाळीपासून जे पीठ आपण बनवतो ते बेसन पीठ। ठीक आहे, तर 3 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ आणि अर्धा वाटी बेसन पीठ। तर त्याच वाटीमध्ये मी आता आहे ना बरोबर 3 भरून असे चमचे आहे ना तेल घालणार आहे। जितके वाटी तुम्ही गव्हाचं पीठ घेतलं ना तर तेवढेच चमचे इथे आपल्याला तेल घ्यायचं। 3 वाटी गव्हाचे पीठ घेतलं होतं, त्यामुळे 3 चमचे इथे मी तेल घेतलं भरून। आता आपल्याला हे तेल जे आहे ना ते अगदी कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे। तर आता इथे मस्त तेल गरम झालेलं आहे। आता हे तेल जे आहे ना तर ह्यामध्ये आपण ह्या पिठामध्ये टाकून देऊयात। ह्यानी काय होतं, आपल्या ज्या पुऱ्या आहेत ना ते अगदी खुसखुशीत अशा तयार होतात। तर असं मस्त ह्याला म्हणतात मोहन, असं घालायचं आणि चमच्याने पहिले मिक्स करून घ्यायचं, कारण गरम असतं, हाताला चटके बसू शकतात, त्यामुळे पहिले मी चमच्याने मिक्स करून घेते। त्यानंतर हाताने पहा तेल जे आहे ना ते सर्व पिठाला अशा प्रकारे चोळून घ्यायचं, म्हणजे अशी आपली मूठ तयार झाली पाहिजे, असं सर्व पिठाला लागलं पाहिजे। तर मी पहा इथे सर्व पिठाला चोळून घेते व्यवस्थितपणे। तर आता सर्व पिठाला मी लावून घेतलेलं आहे। आता काय करायचं आहे, आपल्याला जे वाटण आपण तयार करून घेतलं होतं ना ते ह्यामध्ये घालून घ्यायचं। तर अजून आपण साहित्य पाहूयात ह्यामध्ये आपल्याला काय काय घालायचं आहे ते। त्यानंतर ह्यामध्ये घातली मी पाव चमचा हळद घालायची, 2 चमचे इथे मी मिरची पावडर वापरली, कारण इथे आपण ना पिठाचे प्रमाण जास्त घेतलेले आहे। इथे तिखटेचे प्रमाण जे आहे ना ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। अधिक चव येण्यासाठी परत यामध्ये मी 1 चमचा जिरे घालून घेतले। आता भरपूर असा ओवा हातावर घ्यायचा, पहा अशा प्रकारे चोळायचा आणि ह्यामध्ये घालायचा, म्हणजे ओव्याचा स्वाद जो आहे ना तो पुरीमध्ये एकदम मस्त असा उतरेल। त्यानंतर आता आपल्याला आहे ना पुढचं जिन्नस घालायचं आहे चवीनुसार मीठ। लगेच यामध्ये चवीनुसार मीठ मी घालून घेते, म्हणजे छोट्या चमच्याने मी 1 चमचा ह्यामध्ये मीठ घातले, जास्त मीठ घालू नका, एवढे पुरेसे आहे। त्यानंतर आहे ना तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे यामध्ये तीळ घालू शकता। तर थोडेसे तीळ आहे माझ्याकडे, त्यामुळे मी तेवढे घालून घेते आणि नंतर थोडेसे ठेवलेले आहेत। आता आहे ना पाणी घ्यायचं आहे आपल्याला, जे नॉर्मल पाणी आपण वापरतो ना तेच पाणी आहे इथे, कोमट वगैरे अजिबात करायची गरज नाही। तर त्याआधी मी पहिले चमच्याने असं मिक्स करून घेते सर्व जिन्नस ह्यामध्ये। तर याचं पीठ मी मळायला घेतलेलं आहे, पण यामध्ये ना कोथिंबीर घालायची राहिलेली आहे, त्यामुळे कोथिंबीर धुवून घेतली आणि जेवढी आहे तेवढी यामध्ये घालून घेतली। तुमच्याकडे जर भरपूर असेल तर भरपूर यामध्ये तुम्ही कोथिंबीर घाला, म्हणजे मस्त अशा टेस्टी आपल्या पुऱ्या तयार होता। त्यानंतर आता लागेल तसं आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि आपण दर वेळेस पुरीसाठी कसं पीठ मळतो मध्यम कन्सिस्टन्सीचं, तसंच आपल्याला पीठ याचं मळून घ्यायचं आहे। इथे ना अगदी अंदाज घेत पाणी घालायचं, एकदम पाणी घातलं तर पीठ पातळ होण्याची शक्यता असते। तर इथे पहा पिठाची कन्सिस्टन्सी अशा प्रकारे आपल्याला हे पुऱ्यासाठी पीठ पाहिजे। त्यानंतर 1 चमचा यावर तेल टाकून घेतलं आणि परत छान पीठ आहे ना मळून घेतलेले आहे आपण। परत एकदा जे आहे ना तुम्हाला पिठाची कन्सिस्टन्सी दाखवते, अशा प्रकारे आपल्याला पीठ पाहिजे। यामध्ये आपण ज्वारीचं पीठ घातलेलं आहे, त्याच्यामुळे अजिबात हे भिजवण्यासाठी पीठ ठेवायचं नाही। गोळा मळल्या लगेच आपण ह्याचे ना आता उंडे तयार करून घेऊयात आणि लगेच आपण पुऱ्या लाटून तळून घेणार आहोत। तर मोठे उंडे करायचे, आपण चपातीचं उंडा केवढा घेतो त्यापेक्षा थोडेसे मोठे उंडे करायचे, जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रमाणे। तर सर्व पिठाचे गोळे अशा प्रकारे मी करून घेतले। तुम्ही पहा अशा प्रकारे एक छोटा गोळा घेऊन अशा प्रकारे डायरेक्ट पुऱ्या देखील लाटू शकता, पण असं उंडे करून पोळी लाटून पुऱ्या लाटणे सोपे पडते, त्याच्यामुळे मी तसेच करणार आहे। तर चला मग आता हे बाजूला ठेवून देऊयात, पोळपाट लाटणं घेऊया। आता एक गोळा घेतलेला आहे, आता आहे ना आपण याची मस्त पोळी लाटून घेऊयात। तर याला तेल लावायची गरज पडली तर लावा, नाहीतर शक्यतो तेल लावायची गरज पडत नाही, अगदी 1 ते 2 थेंब तेल तुम्ही ह्याला लावू शकता। तर पहा याची मी मस्त आहे ना सगळ्या साईडने सारखी येईल अशी पोळी लाटून घ्यायची, एकीकडे जाड एकीकडे पातळ असे अजिबात नको।
तर मी याची जेवढी मोठी होईल तेवढी पोळी लाटून घेते। पुरीची जाडी केवढी असते तेवढीच आपल्याला ह्या पुरीची देखील जाडी ठेवायची। तर आता इथे मी ना याची पहा पोळी लाटून घेतली सगळ्या साईडने सारखी, आणि ह्याची जाडी देखील पहा एवढी आपल्याला ह्याची जाडी ठेवायची। आता आपल्याला ग्लास घ्यायचा असा काटेदार एकदम, आणि त्याने याच्या पुऱ्या पाडून घ्यायच्या। खूप सोपी पद्धत आहे। एका वेळेस तुमचे 7 तरी पुऱ्या तयार होतात बरं का। 6 ते 7 आरामशीर पुऱ्या तयार होतात आणि खूप झटपट तयार होतात। त्यामुळे छोटे छोटे गोळे तयार करून पुऱ्या करण्यापेक्षा ही पद्धत अगदी सोपी आहे। तर एका वेळेस तुम्ही पाहू शकता इथे माझे 6 पुऱ्या तयार झालेल्या आहेत। आता बाजूचं सगळं काढून घ्यायचं आणि ह्या पुऱ्या आपण कशावर तरी काढून घेऊयात, म्हणजे एका वेळेस आपण सर्व पुऱ्या बनवून घेणार आहोत। तर खाली मी जे आहे ना ते इथे कापड अंथरलं आहे, त्याऐवजी तुम्ही पेपर देखील वापरू शकता। त्यावर मी सर्व पुऱ्या काढून घेते। आता अजून एक पोळी तुम्हाला लाटून दाखवते। तर इथे पहा पोळी लाटून घेतली, तर थोडीशी अशी अर्धी पोळी लाटली ना, मग ह्यावर आपल्याला तीळ टाकायचे आणि परत लाटून घ्यायची, म्हणजे तीळ जे आहे ना ते ह्याला चिकटले जातात। आणि आता परत याची आपण आहे ना मस्त अशी मोठी पोळी लाटून घेऊया। तर इथे पहा माझी दुसरी देखील पोळी तयार आहे। आता परत ग्लास घ्यायचा आणि ह्याच्या आपण पुऱ्या पाडून घेऊया। तर इथे माझ्या आहे ना 7 पुऱ्या तयार होणार आहे, त्यामुळे होता येईल तेवढे मोठे मोठे गोळे घ्यायचे करून। एका वेळेस आपलं झटपट असं काम होतं। एका वेळेस आपल्या 7 पुऱ्या तयार झाल्या, बाजूचं परत आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि पुऱ्या देखील आपण कापडावर टाकून देऊयात। त्याआधी तुम्हाला एक पुरी मी जवळून दाखवते, म्हणजे तुम्हाला जाडी देखील लक्षात येईल पुरीची। तर तुम्ही एवढी ठेवू शकता किंवा ह्यापेक्षा थोडीशी पातळ केली तरी चालेल। इथे मी सर्व पुऱ्या बनवून घेतल्या, पाहू शकता तुम्ही। आषाढ स्पेशल आहे म्हटल्यावर जास्त पुऱ्या बनवल्या आहे, म्हणजे हवाबंद डब्यात भरून ठेवणार आणि हव्या तेव्हा घेऊन खाऊ शकतो। तर इथे मी ना तेल देखील गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता। तर तेल आपल्याला यासाठी ना अगदी कडकडीत गरम करायचं आहे। तर आता मस्त तेल गरम झालेलं आहे। आता गॅस आहे ना तुम्ही मीडियम आणि लोच्या मध्ये ठेवू शकता बरं का। तर पुरी घालून घेतली आणि अशा प्रकारे बाजूने पहा यावर तेल सोडायचं, म्हणजे पुरी जी आहे ना ती मस्त अशी टम फुगते, किंवा पुरी अशी खाली प्रेस केली ना तरी पण टम अशी फुगते। दुसरी पुरी देखील घालून घेतली आणि ती देखील पहा अशी झाऱ्याने प्रेस करायची, म्हणजे मस्त ती देखील आपली मस्त अशी फुगेल। आणि दोन्ही छान आहे ना आपण मध्यम गॅसवर किंवा मध्यमपेक्षा थोडासा कमी गॅस ठेवायचा, त्यावर तळून घेणार आहोत। तिसरी लगेच पुरी यामध्ये मी घालून घेतली। आता पहा मस्त या पुऱ्या सर्व झालेल्या आहेत। तर अशा रंगावर तळायच्या, म्हणजे खायला देखील खूप छान खुसखुशीत अशा लागतात। तिन्ही पुऱ्या मी काढून घेते। तर इथे पहा मस्त इथे आपल्या मसाला पुरी म्हणजेच तिखट मिठाची पुरी तयार आहे। मोठ्या झाऱ्यामध्ये घेऊन मस्त तेल निथळून घ्यायचं याचं, म्हणजे तेलकट कमी होतात या। त्यानंतर अजून आपण काही पुऱ्या तळून घेऊयात। तर पुरी यामध्ये सोडायची, तेल चांगलं गरम झालेलं आहे तुम्ही पाहू शकता। आणि पहा झाऱ्याने अशा प्रकारे प्रेस करायचे, म्हणजे मस्त अशी पुरी टम फुगती। आणि जास्त तेल गरम असेल तर लगेच उलटून घ्यायची। अजून एक पुरी मी यामध्ये सोडून घेतली, ती अशा प्रकारेच आपल्याला मस्त प्रेस करत फुगवून घ्यायची। तर मस्त तुम्ही इथे पाहू शकता आपल्या दोन्ही पुऱ्या टम अशा फुगलेल्या आहेत। जेवढ्या टम फुगलेल्या आहेत ना तेवढ्याच या खुसखुशीत देखील होतात। तर मस्त आहे ना मध्यम गॅसवर किंवा त्यापेक्षा थोडासा गॅस कमी ठेवला तरी चालेल, तळून घेतल्या आणि मस्त झाऱ्यातून निथळून घेतल्या। अशा प्रकारे सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। तर इथे ना तुम्हाला मी निम्म्याच पुऱ्या दाखवते, अजून निम्म्या तळलेल्या आहेत। ह्यात बसे ना त्याच्यामुळे जेवढ्या बसल्या तेवढ्याच घातलेल्या आहेत। पाहू शकता अगदी गुबगुबीत अशा आपल्या आषाढ स्पेशल तिखट पुरी तयार आहे। जेवढ्या या पुऱ्या टम फुगलेल्या आहेत ना तेवढ्याच ह्या खुसखुशीत देखील आहेत। तर इथे पहा मी तुम्हाला एक पुरी दाखवते, मस्त अशी ना खुसखुशीत अशी झालेली आहे। आणि मस्त हवाबंद डब्यात तुम्ही 15 दिवस ठेवून खाऊ शकता। एकदा बनवून ठेवायच्या, चहा बरोबर खाऊ शकता, चहा बरोबर पण एक नंबर लागते। त्याच्यामुळे नक्की माझ्या पद्धतीने या तिखट पुऱ्या बनवा। कशी झाली रेसिपी नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा। त्याबरोबरच जर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। जे आपल्या चॅनलवर नवीन आलेले आहे त्यांनी नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा। भेटूयात आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद आणि जय महाराष्ट्र।